तर मुंबई गोवा महामार्गावरती रत्नागिरी इथे भीषण अपघात झालाय। खेडच्या जगबुडी नदीमध्ये कार कोसळली आणि यात 5 जणांना आपला जीव गमवावा लागलाय। अंत्यसंस्कारासाठी निघालेल्या 2 कुटुंबावरती काळानं घाला घातलाय। विरा रोड इथले रहिवासी असलेले सर्वजण देवरुखमध्ये अंत्यसंस्कारासाठी जात होते आणि त्याच दरम्यान ही दुर्घटना घडली आहे। मिताली मोरे आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी देवरुखला जात होत्या। पहाटे 5 ते 5:30च्या दरम्यान त्यांच्या कारचा हा अपघात झालाय। या अपघातात मेधा परमेश पराडकर, सौरभ परमेश पराडकर, मिताली विवेक मोरे, निहाल विवेक मोरे, श्रेयस राजेंद्र सावंत या 5 जणांचा मृत्यू झाला। बघा, हाच तो पूल आहे की ज्यासाठी आम्ही आंदोलन केलं आणि इथे इंजिनियरला बांधला होता। 1.5 महिना आम्हाला प्रशासनाने जेलमध्ये टाकलं। आज परिस्थिती बघा, आज 5 लोक इथं मयत झालेले आहेत, एक गंभीर जखमी आहे। अशी ही परिस्थिती आहे आणि रोज इथं अपघात आहे। आमचे हे सगळे रेस्क्यू टीमचे सगळे लोक इथं सकाळी 5 वाजल्यापासून आहेत। त्यांच्या तोंडच तुम्ही तर ऐकात, म्हणजे काय परिस्थिती या शासनाला कळेल। सकाळी मी इथं 5:30 वाजता बरोबर आलो। इथं अशा आहे की खाली जायला जागा नाही आहे, क्रेनशिवाय पर्याय नाही आणि आतमध्ये जे प्रवास होते 6 ते 7 जण होते, ते अडकलेले होते। शेवटीला क्रेन बोलवायला लागली, त्यानंतर बाकीचे सगळे, नंतर मग पब्लिक आलं। क्रेनच्या साहाय्याने पहिले गाडीवरती घेऊन नंतर मग पावड्या काढल्या।